नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर रोजी हरियाणाच्या पानिपतमध्ये भारतीय आयु विमा महामंडळच्या विमा सखी योजनेची घोषणा केली। भारतात महिला सशक्तीकरणासाठी या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे। सरकारने मागील 10 वर्षात महिला सशक्तीकरणासाठी अभूतपूर्व निर्णय घेतलेले आहेत। हरियाणाच्या पानिपतमध्ये विमा सखी योजनेचा शुभारंभ करून अत्यंत आनंद होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले। पीएम मोदी यांनी पुढे असे सांगितले की विमा सखी योजना सुरू करतानाच काही महिलांना नियुक्तीपत्रही देण्यात आलेली आहेत। या योजनेच्या माध्यमातून महिलांना LIC एजंट बनवण्यासाठी ट्रेनिंग दिले जाणार आहे। याच दरम्यान त्यांना दर महिन्याला 5 ते 7 हजार रुपये दिले जाणार आहेत। याशिवाय कमिशनही देण्यात येणार आहे। तर या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो ते बघू। विमा सखी योजना फक्त महिलांसाठीच आहे। या योजनेसाठी अर्ज करताना कमीत कमी 10वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे। त्याचबरोबर 18 ते 70 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तर LIC एजंट ते डेव्हलपमेंट ऑफिसर यांच्यासाठी मिळणार संधी। यामध्ये ट्रेनिंग नंतर महिला LIC एजंट म्हणून काम करू शकतात आणि पदवीधर विमा संख्यांना म्हणजेच महिलांना LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधीसुद्धा मिळणार आहे। तर 3 वर्षासाठी मिळणार स्पेशल ट्रेनिंग। यामध्ये या योजनेच्या माध्यमातून फायनान्शियल लिटरेसी आणि विमा जागरूकता वाढवण्यासाठी महिलांना आधी 3 वर्षासाठी स्पेशल ट्रेनिंग आणि आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। या योजनेच्या सुरुवातीला महिला दर महिन्याला 7,000 रुपये दिले जाणार आहेत। तर दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6,000 रुपये केली जाणार आहे। तर तिसऱ्या वर्षी ही रक्कम 5,000 रुपये अशी असणार आहे। याप्रमाणे महिलांना पहिल्या वर्षी 64,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 72,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 60,000 रुपये असे मिळणार आहेत। याशिवाय विमा संख्यांना म्हणजेच महिलांना वेगळे कमिशनही मिळणार आहे। त्यामुळे आता महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळणार आहे। तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।